सासूबाईंचा 14वा संपून गेला होता. घरातले सगळे विधी आटोपले. पाहुणे आपापल्या घरी परतले आणि घरावर एक अनामिक जड शांततेची चादर पसरली होती. दिवस मात्र नेहमीप्रमाणेच उगवला होता. सूर्य उगवला, घरातील दिनचर्या तशीच सुरू होती. पण सायलीच्या मनात काहीतरी बदललं होतं. तिला असं वाटत होते की तिच्यासाठी आता घरात काहीच उरलेलं नाही. जणू सासूबाई निघून जाताना आपल्याबरोबर तिचं सगळं काम, सगळं धावपळही घेऊन गेल्या होत्या. ती काही काळ पलंगाच्या कडेला शांतपणे बसून राहिली. डोळे भिंतीवर स्थिरावले होते, पण मन कुठेतरी दूर भटकत होतं. मग स्वतःला समजवण्याचा ती प्रयत्न करू लागली. अगं, घरातलं एखादं छोटंसं सामान जरी हलवलं तरी ती जागा रिकामी वाटते. घरात एक पोकळी निर्माण होते. इथे तर एक जिवंत माणूस कायमचा निघून गेला आहे घरातून. मग घर रिकामं वाटणार नाही का? इतक्यात मोबाईलचा आवाज शांततेला भेदत घुमला. सायलीने स्क्रीनवर पाहिलं. स्क्रीनवर नेहाचा नंबर चमकत होता. तिने नकळत एक दीर्घ श्वास घेतला. मनात एक हलकासा दिलासा उमटला. जणू तिच्या मनातील इच्छा पूर्ण झाली होती. कारण या सगळ्या जगात एक तीच तर होती जिच्यासमोर सायली आपलं मन पूर्णपणे मोकळं करू शकत होती. फोन उचलताच नेहाचा प्रेमळ आवाज कानावर पडला. सायली, आईची खूप आठवण येते का? नेहाने इतक्या आपुलकीने विचारलं की सायलीच्या मनात दडवून ठेवलेले शब्द आपोआप ओठांवर आले. हो ग, आठवण तर येतेच आहे, सायली मंद आवाजात म्हणाली. पण फक्त आठवण नाही, मनात एक विचित्र शांतताही आहे. कळत नाही का? पण काहीतरी आतून वेगळंच वाटत आहे. ती क्षणभर थांबली. जे काही झालं त्याची कल्पना तर आधीपासून होतीच. डॉक्टरांनी खूप आधी सांगितलं होतं आणि खरं सांगायचं तर आम्हा सगळ्यांना तसंच वाटत होतं. तू पाहिलं होतंस ना, आईनं किती असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी जणू एक लढाईच होती. सगळ्यांच्या मनात एकच इच्छा होती की त्यांना या यातनेतून मुक्ती मिळावी. सायलीचा आवाज अधिकच मंद झाला. पण तरी माहीत नाही का, मन इतकं अस्वस्थ का होत आहे? सगळं व्यवस्थित होईल. सायली, तू तर त्यांच्या शेवटच्या दिवसात किती मनापासून सेवा केली होतीस. नेहा तिला समजावत म्हणाली. सायली काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, हो ग, पण मला नेहमी असं वाटायचं, त्या तोंडाने काही बोलत नसल्या तरी त्यांच्या डोळ्यात पाहिलं की जाणवायचं, जणू त्यांना खूप काही सांगायचं आहे. नेहा थोड्या गंभीर स्वरात म्हणाली. सायली, असंच होतं ग, माणूस जेव्हा निघून जातो ना, तेव्हा तो आपल्याबरोबर कितीतरी न बोललेल्या गोष्टी घेऊन जातो, ज्या आपल्याशी त्या कधीही बोललेल्या नाहीत. अशा गोष्टी ज्या कदाचित त्यांनी कधीच कोणाजवळ व्यक्त करू शकल्या नसतात. त्या सगळ्या भावना त्यांच्या मनातच दडलेल्या राहतात आणि शेवटी त्यांच्याबरोबरच निघून जातात. हे ऐकताच सायलीच्या काळजाला जणू धस्स झालं. क्षणभर गप्प राहून ती पुढे म्हणाली. सायली म्हणाली, नेहा, मग मी त्यांच्याबरोबर जे काही केलं ती गोष्ट त्यांच्या मनातच राहिली असेल का? त्या तर कुणाजवळ काही बोलल्याच नाहीत. म्हणजे ती गोष्टही त्यांच्याबरोबरच निघून गेली असेल. मला खूप भीती वाटते आहे. नेहाने तिच्या आवाजातील कंप ओळखला. ती लगेच ठामपणे म्हणाली. सायली, स्वतःला दोष देणं आता थांबव. तू काहीही चुकीचं केलेलं नाही. स्वतःला सावर आणि पुन्हा तुझं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरळीत कर. मग जरा हलक्या फुलक्या स्वरात ती म्हणाली, असं करूया का, आज संध्याकाळी 5 वाजता आपण कॉफी हाऊसमध्ये भेटूया. तोपर्यंत मी माझं सगळं काम आवरते. चल, आता फोन ठेवते आणि तूही जास्त विचार करू नकोस. फोन कट झाला. सायलीने भिंतीवरील घड्याळाकडे पाहिलं. 12 वाजून गेले होते आणि अजून तिचं एकही काम झालेलं नव्हतं. थोडा वेळ आराम करते, ती स्वतःशीच पुटपुटली. तसंही मी खूप थकून गेली आहे. स्वतःसाठी वेळच मिळत नाही. असा विचार करत ती पलंगावर अलगद आडवी झाली आणि डोळे मिटताच तिच्या आयुष्यातले मागचे अनेक क्षण, अनेक प्रसंग, काही घटना जणू एखाद्या चित्रपटाच्या रीलसारख्या एकामागून एक तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागल्या. सायली तेव्हा अवघी 20 वर्षांची होती. त्या कोवळ्या वयात ती नववधू म्हणून या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत होती ती. तो काळ स्वप्न पाहण्याचा होता. रंगीबेरंगी कोवळ्या आशांनी भरलेला. पण त्या स्वप्नाच्या जगाचा वास्तवाशी अजून फारसा परिचय झाला नव्हता. मन अजूनही सत्याच्या कठोर स्पर्शापासून कितीतरी दूर होतं. लग्नाच्या दिवशी जेव्हा सायली नववधूच्या साज शृंगारात सजली, तेव्हा तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक गूढ समाधान पसरलं होतं. मुलीचं आयुष्य सुरक्षित हातात देण्याचा दिलासा त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आईच्या चेहऱ्यावरही आनंदही चमक होती आणि दोन्ही बहिणी तर आनंदाने अक्षरशः नाचत होत्या. मनात असंख्य स्वप्न, असंख्य अपेक्षा घेऊन सायली लग्नाचे सगळे विधी पूर्ण करत होती. पण जेव्हा पाठवणीची वेळ आली, तेव्हा तिच्या भावना आवरल्या नाहीत. डोळ्यातलं पाणी जणू धरून फुटावं तसं वाहू लागलं.
एका क्षणात ते घर जिथे ती जन्मापासून वाढली होती तिच्यासाठी परकं झालं. नव्या संसाराचे स्वप्न मनात साठवून तिने सासरच्या घरात गृहप्रवेश केला. पुढचे काही दिवस विधी, पूजा आणि नातलंगांच्या गर्दीत कसे निघून गेले ते तिलाही कळलं नाही. सासरचं घर माणसांनी गजबजलेलं होतं. सासू सासरे, 2 दीर आणि एक नणंद. रात्र झाली तेव्हा तिच्या खोलीकडे घेऊन जाण्यात आलं. बहिणी, ही तुमची आणि दादांची खोली आहे. तुमचं सगळं सामान इथेच ठेवलं आहे, नणंद शालिनी म्हणाली. मग तिने सायलीकडे वरपासून खालीपर्यंत एक नजर टाकली आणि हसत म्हणाली, तुम्ही असं करा, एखादी साधी साडी नेसा. या कांजीवरम साडीत तुम्हाला अवघडल्यासारखं होत असेल ना? हो, सायलीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. तिने नजर वर करून खोलीकडे पाहिलं. खोलीत एक डबल बेड, एक ड्रेसिंग टेबल आणि एक कपाट एवढंच होतं. खोलीला कुठलाही विशेष साज नव्हता. आज तिच्या आयुष्यातील पहिली रात्र होती, मधुचंद्राची पहिली रात्र. तिने कितीतरी स्वप्न पाहिली होती त्या रात्रीची. फुलांनी सजवलेली खोली, दरवळणारा सुगंध, मंद उजेडात पेटलेल्या सुगंधी मेणबत्त्या. पण इथे तसं काहीच नव्हतं. क्षणभरात तिच्या डोळ्यात पाणी आलं. स्वप्नांची पहिली धडक वास्तवाशी झाली होती. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. तिने हळूच ती जड कांजीवरम साडी काढली आणि हलक्या गुलाबी रंगाची साधी साडी नेसली. तोंड धुतलं, हलकासा मेकअप केला आणि चेहऱ्यावर हसत हलकंसं स्मित आणलं. शेवटी त्या दोघांच्या भेटीची वेळ जवळ आली होती. सायली पलंगावर बसली होती. कधी ती आपल्या हातांवर उमटलेल्या मेहंदीच्या नक्षीकडे पाहत होती, कधी नकळत पायाची बोटं घट्ट आवळत होती. वाट पाहता पाहता 2 तास निघून गेले. झोपेमुळे तिचे डोळे जड झाले होते. तेवढा दरवाजा हलकाच उघडला. अभय खोलीत आला होता. खोलीत पाऊल टाकताच तो हळू आवाजात म्हणाला, सॉरी, घरात खूप पाहुणे आहेत ना, म्हणून सगळ्यांची झोपायची वाट पाहत होतो. जेव्हा सगळे झोपले तेव्हा कुठे हळूच आलो. सायलीने आश्चर्याने विचारलं, सगळी व्यवस्था तुम्ही करत होता? अभय हलकंसं हसत म्हणाला, मग दुसरं कोण करणार? मी घरात मोठा आहे, मग मला सगळं पाहावं लागतं. माझे भाऊ अजून छोटे आहेत, त्यांना एवढी समज कुठे आहे? तो पुढे म्हणाला, आणि बाबा करतील तर ते बरोबर दिसत नाही, आणि सगळ्यांसमोर थेट खोलीत येणंही चांगलं वाटलं नाही, म्हणून सगळे झोपेपर्यंत थांबलो आणि मग आलो. हे बघ सायली, अभय शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मी घरातला सर्वात मोठा आहे, त्यामुळे माझ्यावर जास्त जबाबदाऱ्या आहेत आणि मी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा करतो की तू नेहमी माझी साथ देशील. तो पुढे म्हणाल, तू माझ्या आईवडिलांचं ऐक, त्यांना नेहमी आनंदी ठेव. माझ्या लहान भावांची आणि बहिणीची काळजी अगदी त्याच प्रकारे घे जसं तू तुझ्या भावंडांची घेत होतीस. मला माझं सगळं कुटुंब नेहमी आनंदात दिसलं पाहिजे. सायली शांतपणे त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. अभय मात्र आपल्या सगळ्या अपेक्षा, सगळ्या जबाबदाऱ्या जणू तिच्या खांद्यावर टाकत होता. इतक्यात दरवाजावर हलकासा टकटक झालं आणि सायली दचकून जागी झाली. दरवाजा उघडला तर समोर सासूबाई उभ्या होत्या. जा, आधी जाऊन आंघोळ करून ये. त्या म्हणाल्या, मी तुझ्यासाठी गरम पाणी काढलंय. सगळे पाहुणे उठायच्या आधी तू आंघोळ करून तयार हो. सायलीने हळूच उत्तर दिलं. तिने घड्याळाकडे नजर टाकली. सकाळचे 6 वाजले होते. एवढ्या थंडीत, एवढ्या पहाटे? क्षणभर तिच्या मनात विचार आला. हे देवा, पण काही न बोलता ती शांतपणे बाथरूमकडे निघाली. आज ती पहिल्यांदा सासरच्या स्वयंपाकघरात जाणार होती. माहेरी तर तिच्या हातच्या जेवणाचं सगळं कौतुक करत होते. घरात पाहुणे आले की तेही खास करून म्हणायचे, सायलीच्या हातचा स्वयंपाक खूपच छान असतो. त्या आठवणी मनात ठेवून सायलीने प्रेमाने साजूक तुपात शिरा बनवला आणि सगळ्यांना वाढला. तेव्हा सासरे आनंदाने म्हणाले, सायली बेटा, शिरा तर खूपच छान झाला आहे, पण स्वयंपाक बनवायला तू तुझ्या सासूबाईंकडूनच शिक. त्या खूपच स्वादिष्ट स्वयंपाक करतात. त्यांच्या हाताला खूपच चांगली चव आहे. हो बाबा, सायलीने नम्रपणे उत्तर दिलं. ती मनापासून प्रयत्न करत होती, पण स्वतःला या नव्या घराच्या चौकटीत बसवण्याचा. लग्नाला आता 1 महिना झाला होता आणि या 1 महिन्यात सायली जणू पूर्णपणे बदलून गेली होती. सकाळी 5 वाजता उठणं, आंघोळ करून सगळ्यांसाठी नाश्ता तयार करणं, स्वयंपाकाची तयारी, घरातल्या प्रत्येकाच्या वेळेनुसार काम करणं. अवघ्या 20 वर्षांच्या त्या अल्लड वयात सायली केव्हा एक जबाबदार गृहिणी झाली हे तिलाही कळलं नाही. तिचं व्यक्तिमत्व जणू पूर्णपणे बदललं होतं. घरातला कुठलाही निर्णय ती स्वतः घेऊ शकत नव्हती. एवढंच नाही तर तिच्या लग्नात तिच्या आईवडिलांनी दिलेलं सामान कुठे ठेवायचं हे देखील सासूबाई आणि तिचा दीर ठरवत होते. बाबांनी इतक्या हौसेने दिलेल्या त्या वस्तूंवरही तिचा अधिकार उरला नव्हता. अशावेळी ती अनेकदा अपेक्षेने अभयकडे पाहायची. तो मात्र नेहमी शांत राहायचा. सायलीला मन मारूनच सगळं काही सहन करावं लागत होतं. अभयचं प्रेमही जणू फक्त रात्रीच्या अंधारापुरतंच मर्यादित होतं. दिवसभराच्या तिच्या भावनांना, तिच्या वेदनांना जणू त्याच्या आयुष्यात स्थानच नव्हतं. आणि जेव्हा कधी सायली धाडस करून अभयजवळ मन मोकळं करायची, तेव्हा तो तिला शांतपणे समजावत म्हणायचा, सायली, मी घरातला मोठा आहे, मला सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं.
तू या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नकोस. एके दिवशी तर हद्दच झाली. तिचं अत्यंत आवडतं घड्याळ घालून तिची नणंद कॉलेजला गेली. ती पाहताच सायलीच्या मनाला फार लागलं. तुम्ही माझं घड्याळ का घातलं? सायलीने थोड्याशा कठोर आवाजात त्यांना विचारलं. तिला ते आवडलं नव्हतं म्हणून तिने विचारलं, पण तिचं एवढंच बोलणं जणू घरात वादळच उठून गेलं. क्षणात सगळं घर तिच्या विरुद्ध उभं राहिलं. अहो वहिनी, तुमचं घड्याळ तर ड्रॉवरमध्ये पडूनच होतं. तसंच पडून होतं म्हणून मी घातलं. यात एवढं काय वाईट केलंय? एवढं काय वाईट वाटून घ्यायचंय? नणंद अगदी निरागसपणे म्हणाली. तेवढा धीरही बोलून गेला. वहिनी, आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही माझं तुझं कसं करता. सासूबाई थोड्या कठोर स्वरात म्हणाल्या. हे बघ सायली, अशा व्यवहारामुळे घरात फूट पडते हा. सासरे तिला समजावू लागले. तू घरातील मोठी आहेस, तुला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला हवं. ही सगळी जबाबदारी तुझी एकटीची आहे. इतकं सगळं ऐकून सायलीचं मन अक्षरशः भरून आलं. तिच्या मनातील वेदना कुणालाही जाणवली नाही. संध्याकाळी अभय घरी आला. कुणी काय आणि कसं सांगितलं देव जाणे, पण तो थेट तिच्या खोलीत आला आणि मोठ्याने म्हणाला. सायली, आज जे झालं ते झालं, पण एक गोष्ट लक्षात ठेव. इथून पुढं असं कधी होता कामा नये. सायली स्तब्ध झाली. आश्चर्यचकित नजरेने ती अभयकडे पाहतच राहिली. एकदाही त्याने तिच्या मनाची अवस्था विचारली नाही. हे तिच्या मनाला सर्वात जास्त बोचलं. तिचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून अश्रूंचा पुरच उसळला. ती मन भरून येईपर्यंत रडत राहिली. मनात एकच विचार घोळत राहिला, हे असलं कसलं आयुष्य आहे. बाबांच्या घरी ती जणू एखाद्या राजकुमारीसारखी वाढली होती. दिसायला जितकी सुंदर आणि स्वज्वळ तितकीच गुणी आणि संस्कारीही होती. शिलाईकाम, विणकाम, पेंटिंग आणि झाडं लावण्याची तर तिला प्रचंड हौस होती. पाहुणे नेहमी कौतुकाने म्हणायचे, खूपच नशीबवान असणार आहे ते घर, ज्या घरात सायली सून म्हणून जाईल. पण लग्नानंतर मात्र सगळंच बदलून गेलं होतं. या घरात सायलीच्या बोलण्याला काहीच किंमत नव्हती. तिच्या इच्छा, तिचं मत, तिचा दिलेला सल्ला यापैकी कशालाही महत्त्व दिलं जात नव्हतं. ती जणू फक्त स्वयंपाक करून सर्वांना जेवू घालणारी आणि घरातील जबाबदाऱ्या पेलणारी एक स्त्री बनून राहिली होती. काळ आपल्याच गतीने पुढे सरकत होता. वेळेच्या ओघात तिला 2 मुलंही झाली, पण परिस्थितीत मात्र तुझभरही बदल झाला नाही. आता तर तिला स्वतःबद्दल विचारायला करायला वेळ उरत नव्हता. असं करता करता 5 वर्ष निघून गेली. घरात नंदेचं शालिनीचं लग्न ठरलं. लग्नाच्या तयारीत सायलीच्या जबाबदारी फक्त घरी येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करणं आणि त्यांच्या सोयीची काळजी घेणं इतकंच उरली होती. एक दिवस शालिनी आनंदाने म्हणाली, आत्या या ना, मी तुम्हाला माझ्या साड्या दाखवते. सगळेजण तिच्या साड्या पाहू लागले. त्या रंगीबेरंगी साड्यांमध्ये सगळ्यांचं लक्ष गुंतलं होतं. तेवढ्यात मामीनी सहज विचारलं, सायली, तू कोणती साडी घेतली आहेस? जरा दाखव ना. सायली हरकस असं हसत म्हणाली, मामी, माझ्याजवळ आधीच खूप साड्या आहेत, म्हणून मी नवीन नाही घेतली आहे. क्षणभर वातावरणात थोडीशी संकोचाची छाया पसरली. ते पाहून सासूबाईंनी लगेच गोष्ट सावरली. अगं सायली, या साड्यांमध्ये तुला जी आवडेल ना ती नेस. तू काही आमच्यापेक्षा वेगळी नाहीस. त्या म्हणाल्या, हो हो सायली, या साड्यामधून एखादी घे ना. आत्या देखील म्हणाल्या. सायलीने संकोचाने हात पुढे केला आणि मरून रंगाची एक सुंदर साडी उचलली. पण तेवढ्यात शालिनी पटकन म्हणाली, वहिनी, अहो वहिनी, हा तर माझा आवडता रंग आहे. तुम्ही दुसरी कोणती तरी घ्या. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला साडीची काय गरज आहे? तुमच्याकडे तर आधीच खूप साड्या आहेत. तुम्ही पण ना सगळ्यांचंच ऐकत बसता. कशाला लागते साडी? त्या शब्दाने जणू सायलीच्या मनावर कोणीतरी घाव घातला. सायलीने काहीच न बोलता ती साडी शांतपणे खाली ठेवली आणि तिथून निघून गेली. मनाच्या आत मात्र एक वादळ उसळत होतं. तिला मोठ्याने ओरडावंसं वाटत होतं. ज्या वहिनीचं घड्याळ घालून तू इतकी वर्ष कॉलेजला गेलीस, त्याच वहिनीला आज एका साडीसाठी सगळ्यांसमोर अपमानित करतेस. पण तिचे होठ मात्र मिटलेलेच राहिले. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत होता पण सायलीचं आयुष्य मात्र तिथेच अडकल्यासारखं होतं. जसं होतं तसंच 3 वर्ष अजून सरवून गेली. काळाच्या ओघात दिवस पुढे सरकत होते आणि आता घरात दिराच्या लग्नाची देखील लगबग सुरू झाली होती. घरात सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. हसणं, गडबड, पाहुण्यांची ये-जा, सगळं काही आनंदाने भरलेलं. एके दिवशी अभय सहज प्रेमाने म्हणाला, चल, आता घरात अजून एक सून येईल. तुझ्या जबाबदाऱ्या थोड्या कमी होतील. लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. पाहुण्यांची गर्दी ओसरली. सगळे आपापल्या घरी परतले. पण त्यांच्या जाण्यानंतर घर मात्र पूर्णपणे अस्ताव्यस्त पडलेलं होतं. सायली थकून भागून गेली होती. थोडा वेळ आराम करते, मग आवरायला सुरुवात करते, असा विचार करून ती आपल्या खोलीत थोडा वेळ पडली. तिला थकवा आला होता. थकव्याने तिच्या डोळ्यांवर झोप चढली होती. थोड्या वेळाने ती जागी झाली. बाहेर येऊन पाहते
तर दीर आणि नवीन जाऊ दोघेही लग्नात आलेलं सामान आवरत होते. जावयांच्या लग्नात आलेल्या वस्तू दीर आपल्या खोलीत नेऊन ठेवत होता. भाऊजी, हा टीव्ही हॉलमध्ये लावा, खोलीत कशाला लावत आहात? सायलीने शांतपणे म्हटलं. हा पहिला टीव्ही माझ्या लग्नातला आहे, आता खूप जुना झाला आहे. त्यावर जाऊबाई पटकन म्हणाली, नवीन आलेली. अहो नाही वहिनी, हॉलमध्ये तर आधीच टीव्ही आहे ना. हा टीव्ही माझ्या खोलीतच लावणार आहे, त्यामुळे आम्हाला रात्रीसुद्धा टीव्ही पाहता येईल. बाबा तर फक्त बातम्याच बघत असतात, त्यामुळे आम्हाला आमचे आवडते कार्यक्रम पाहिजे ते टीव्हीवर पाहायला मिळेल. तसं पाहायला इथं ठेवला तर पाहायला मिळणार नाही. सायलीच्या मनातल्या जुन्या आठवणी अचानक जाग्या झाल्या. ती शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाली, पण माझ्या लग्नातलं एकही सामान मला माझ्या खोलीत ठेवू दिलं नव्हतं. सगळ्या वस्तू सासूबाई आणि भाऊजींच्या मर्जीनुसार ठेवल्या गेल्या होत्या. आणि आता तुमचं लग्न झालं तर सगळं सामान थेट तुमच्या खोलीत. दीर थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाला, अहो वहिनी, तुम्हाला काय हवं आहे? असं का बोलताय? प्रत्येक गोष्टीचा तुम्ही असा हिशोब का ठेवता? तुम्ही असा विचार का करत नाही की तुमची नवीन जाऊ तुमच्याबद्दल काय विचार करेल? मी काय चुकीचं बोलतीये? एक टीव्हीच तर हॉलमध्ये लावायला सांगत आहे. इतक्या सासूबाई तिथे आल्या. त्यांनी कडक आवाजात सांगितलं, सायली, त्यांना जिथे टीव्ही ठेवायचा आहे ना तिथे ठेवू दे ग. तू प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करू नकोस त्यांच्या. तिच्याच लग्नातलं सामान आहे ना. सायलीच्या मनात साचलेलं दुःख आता शब्द म्हणून बाहेर आलं. ती पहिल्यांदाच ठामपणे म्हणाली, आई, जेव्हा मी या घरात नवीन आली तेव्हा तुम्हाला या गोष्टी आठवल्या नव्हत्या का? हे बोलून सायली शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने अभय खोलीत आला. त्याचा आवाजात चिडचिड स्पष्ट होती. सायली, हेच तू सगळं काय लावलंय? तू का असा तमाशा करतेस? लोक तुला चुकीचं म्हणतील ना. सायलीच्या डोळ्यात वर्षानुवर्ष साचलेला संताप उसळून आला. ती ठामपणे म्हणाली, अभय, आज नाही. आज मी अजिबात तुमचं ऐकणार नाही. जेव्हा माझ्याबरोबर काही चुकीचं होत होतं तेव्हा तुम्हाला ते दिसलं नाही आणि जेव्हा मी बोलते तेव्हा तुम्ही मला गप्प बसायला सांगता. तिच्या आवाजातला वेदनांनी भरलेला रोष पाहून अभयही काही क्षण निशब्द झाला, काहीही बोलला नाही. सायलीने या घरातल्या प्रत्येक जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय दिला होता. घरात एखादा कार्यक्रम असला की जाऊबाई सासू-सासऱ्यांच्या खोलीत बसून त्यांची सेवा करत असत आणि घरातील सगळे कामं मात्र सायलीला एकटीलाच करावं लागत असे. हे सगळं अभयही पाहत होता, पण तरी तो नेहमीप्रमाणे गप्पच राहिला. आणखी 1 वर्ष सरून गेलं. काळाच्या ओघात आता घरात लहान दिराच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. काही दिवसातच त्याने आपल्या कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीशी लग्न केलं आणि लग्नानंतर दोघी दुसऱ्या शहरात राहायला निघून गेले. घरातील जबाबदाऱ्यांपासून तो पूर्णपणे स्वतंत्र झाला. दुसऱ्याच वर्षी 2 नंबरच्या दिराचीही बदली झाली. तोही आपल्या बायकोला घेऊन दुसऱ्या शहरात स्थायिक झाला. आता त्या मोठ्या घरात फक्त 4च माणसं उरली होती, सायली, अभय आणि तिचे सासू-सासरे. काही दिवस अजून असेच निघून गेले आणि मग बाबांची नोकरी संपली, ते निवृत्त झाले. त्यानंतर त्याचा जास्तीत जास्त वेळ घरात जाऊ लागला. दरम्यान सायलीची दोन्ही मुलंही आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी हॉस्टेलला निघून गेली. त्यामुळे घरातील सासू-सासऱ्यांची संपूर्ण जबाबदारी आता सायलीवरच आली. पण नियतीने अजून एक कठोर वळण ठेवलेलं होतं. एक दिवस अचानक बाबांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात सगळ्यांना सोडून ते कायमचे निघून गेले. त्यांच्या जाण्याने घरात जणू काही शांततेचं ओझंच पसरलं. सासू एकदम एकट्या पडल्या. त्या आता जास्तीत जास्त वेळ शांतच राहू लागल्या. जणू त्यांच्या मनातले शब्द कुठेतरी हरवून गेले होते. अभय आपल्या कामात व्यस्त असायचा. ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याला घराकडे फारसं लक्ष देण्यास वेळ मिळत नव्हता. आता सायलीवर कोणताही बंधनाचा हात उरला नव्हता. तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं. सासूबाईंना विचारणं किंवा त्यांची परवानगी घेणं तिला आता गरजेचं वाटत नव्हतं. पण जेव्हा तिची नजर सासूबाईंकडे जायची तेव्हा तिच्या मनात त्या सगळ्या न बोललेल्या गोष्टी जाग्या व्हायच्या, ज्या कधी काळी ती त्यांना सांगू इच्छित होती. छोट्या छोट्या प्रसंगांनी दुखावलेलं तिचं मन, ज्या वेदना तिने वर्षानुवर्ष मनाच्या एखाद्या कोपऱ्यात दाबून ठेवल्या होत्या, त्या काळाच्या ओघात अधिकच खोलवर रुतत गेल्या होत्या. आता त्या दाबलेल्या वेदनांनी हळूहळू रागाचं रूप धारण केलं होतं. परिस्थिती आता तिच्या बाजूने उभी राहिली आणि त्या परिस्थितीचा आधार घेत सायली नकळत सासूबाईंवरच राग काढू लागली. अभय ऑफिसला गेल्यावर कधी सासूबाईंना काही बनवून देण्याची विनंती केली तर ती कोरड्या आवाजात म्हणायची, जे बनवलं आहे ना तेच खात जा. आता मी तुमच्यासाठी वेगळं बनवत बसणार नाही. आणि सासूबाई त्या फक्त शांतपणे सगळं ऐकून गप्प बसायच्या.
जणू त्यांच्या आयुष्याने त्यांना आता शब्दांऐवजी शांतता स्वीकारायला शिकवलं होतं. आता सायलीकडे भरपूर मोकळा वेळ होता. वर्षानुवर्ष घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहिलेल्या तिच्या आयुष्याला जणू अचानक मोकळा श्वास मिळाला होता. ती जी हौस, जी स्वप्न तिने कधी पूर्ण करू शकली नव्हती, ती आता हळूहळू पूर्ण करू लागली होती. ती मैत्रिणींबरोबर फिरायला जाऊ लागली. कधी पेंटिंग काढायची, कधी घराच्या आजूबाजूला झाडं लावायची, कधी मैत्रिणींसोबत मॉलमध्ये जाऊन वेळ घालवायची. तिचं आयुष्य जणू नव्या रंगाने भरून जात होतं. आणि त्या सगळ्या वेळेत घरात सासूबाई मात्र एकट्याच राहत होत्या. काळाच्या ओघात सासूबाईंमध्ये एक विचित्र बदल झाला होता. त्या आता सायलीला काहीच बोलत नव्हत्या. त्या कोणत्याही गोष्टींवर, कोणत्याही कामांवर त्या आक्षेप घेत नव्हत्या. त्यांच्या तोंडून कधी तिच्याविरुद्ध एक शब्दही बाहेर पडत नव्हता. इतकंच नव्हे तर त्या अभयजवळ तिची तक्रारही करत नव्हत्या. एक दिवस तर सायलीचा आनंद गगनात मावेनासा झाला, जेव्हा तिला कळलं की तिची बालमैत्रीण नेहा देखील त्याच शहरात राहायला आली आहे. पण या सगळ्या आनंदाच्या मागे सायलीचं मन दिवसेंदिवस अधिक कठोर होत चाललं होतं. तिच्या बोलण्यात आता टोमण्यांचाही धार वाढत चालली होती. सायली अनेकदा सासूबाईंना टोमणा मारत म्हणायची, बघितलं का सासूबाई, तुम्हाला अजून 2 मुलं आणि 2 सुना आहेत, पण तुम्हाला घेऊन जायला, तुमचं म्हातारपणात सांभाळ करायला कुणीही तयार नाही. बाबांच्या जाण्यानंतर कुणीही तुमची जबाबदारी घ्यायला पुढं आलं नाही. अहो, मी आहे म्हणूनच तुम्हाला सांभाळते आहे. नाहीतरी काय झालं असतं तुमचं कोण जाणे. तुम्ही माझ्याबरोबर काय काय केलं नव्हतं तरी देखील, माझ्याशी इतकं चुकीचं वागलात तरीही. हे सगळं ऐकूनही सासूबाई शांतपणे टीव्हीवरच्या बातम्या पाहत बसायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग दिसायचा ना उत्तर, फक्त एक निशब्द शांतता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून यायची. गप्प राहून ते सगळं काही सहन करत होत्या. पण एक दिवस तर हद्द झाली. त्या दिवशी नेहा आणि अजून 3-4 मैत्रिणी सायलीच्या घरी आल्या होत्या. सगळ्याजणी ड्रॉइंग रूममध्ये बसून मोठ्याने हसत खेळत गप्पा मारत होत्या. टेबलावर वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता मांडलेला होता. वातावरण आनंदाने भरून गेलं होतं. इतक्यात सासूबाई हळूच त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि संकोचाने म्हणाल्या, मला पण काहीतरी खायला दे, भूक लागली आहे. सायली लगेच चिडलेल्या स्वरात म्हणाली, अहो, काही वेळापूर्वीच तर मी तुम्हाला नाश्ता दिला होता. तुम्हाला थोडा वेळही दम निघत नाही का? नेहमी भूक लागली भूक लागली म्हणत असता. तुम्हाला दिसत नाही का माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, आम्ही बोलत आहोत ना. मी जेव्हा रिकामी होईन तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी बनवते. तुम्ही जा आणि तुमच्या खोलीत जाऊन शांतपणे बसा आणि पुन्हा हॉलमध्ये येऊ नका. हे शब्द ऐकताच सगळ्या मैत्रिणी अचानक शांत झाल्या. क्षणभर आधी गजबजलेलं वातावरण एकदम थंड पडलं. नेहाने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. तिने एका प्लेटमध्ये थोडासा नाश्ता घेतला आणि हळूच सासूबाईंच्या खोलीकडे गेली. नेहाला पाहताच सासूबाई थोड्या संकोचाने म्हणाल्या, बेटा, मी काय करू ग, मला औषध घ्यायचं होतं आणि भूकही लागली होती म्हणून मी बाहेर आली होती, नाहीतर मी कधी बाहेर आली नसती. नेहाने प्रेमाने त्यांना धीर देत प्लेट त्यांच्या हातात दिली आणि शांतपणे म्हणाली, काही हरकत नाही आई, तुम्ही आधी नाश्ता करा. मैत्रीण निघून गेल्यानंतर नेहा थोडा वेळ थांबली. तिच्या मनात काहीतरी खटकत होतं. शेवटी तिने सायलीकडे पाहून शांत पण ठाम आवाजात विचारलं, सायली, तू हे काय करते आहेस? तू तुझ्या सासूबाईंशी अशी का वागतेस? तू तर आधी अशी नव्हतीस. सायलीच्या चेहऱ्यावर एक कडवट हसू उमटलं. ती जरा तीव्र स्वरात म्हणाली, तुला माहीत नाही माझ्या सासूबाईंनी माझ्याबरोबर काय काय केलेलं आहे. मी खूप वर्षांपासून सगळं काही सहन करत आले आहे. आता माझ्याकडून ते शक्य होत नाही त्यांचं सहन करणं. जेव्हा त्यांची वेळ होती तेव्हा त्यांनी मला काडीची किंमत दिली नाही. आणि आज मी जे त्यांच्याबरोबर करते आहे ना, त्याच लायकीचे आहेत. नेहा काही क्षण शांत राहिली. मग ती अलगद म्हणाली, मला आधी काय झालं ते माहीत नाही, पण आज मी तुझ्या सासूबाईंच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलं आहे, माया पाहिली आहे. सायली लगेच म्हणाली, नेहा, हा तुझा गैरसमज आहे. सासूबाई माझ्या अजिबात अशा नाहीत. आता त्यांची 2 मुलं आणि 2 सुना आपल्याबरोबर ठेवायला तयार नाहीत. त्यांना कोणीही सांभाळायला तयार नाही, म्हणून त्या माझ्याबरोबर चांगल्या वागतात. नेहा हलकसं हसली आणि म्हणाली, सायली, त्यांनी जे काही केलं असेल तो त्यांचा स्वभाव असू शकतो, पण तू जे काही करते आहेस ना, तो तुझा स्वभाव कधीच नव्हता सायली. मग तू अशी का वागतेस? जर तुझ्या सासूबाईंच्या मनात तुझ्याविषयी राग असतात तर त्यांनी सहज अभयजवळ तुझी तक्रार केली असती. पण त्यांनी असं कधी केलं का? नाही ना. तू स्वतः विचार कर. त्यांच्यासाठी ही गोष्ट किती सोपी होती, तरी त्यांनी असं केलं नाही का? कारण कुठेतरी त्या तुझ्यावर प्रेम करतात, भले तुझ्या कोणत्याही विचार करतात. आणि तू आज जे काही करते आहेस ना, ते खरंच बरोबर आहे का? नेहा निघून गेल्यावर सायली बराच वेळ विचारात पडून राहिली. खरंच
मी या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. सासूबाई अभयजवळ कधी काही का बोलल्या नाहीत? घरचे नातेवाईक सगळ्यांचे फोन येतात, तरी त्या कधी माझी तक्रार त्यांच्याशी का करत नाहीत? त्या माझा हा सगळा त्रास का सहन करत आहेत? हे विचार तिच्या मनात एकामागून एक येऊ लागले. सायलीला असं वाटलं जणू तिच्या मनात आत कुठेतरी एक भेग पडली आहे. ती पुन्हा विचार करू लागली. सासूबाई तर माझ्याकडून फक्त 2 वेळच्या जेवणाचीच तर अपेक्षा करतात. बाकी त्यांची सगळी कामं तर स्वतःच करतात. आणि मी त्यांना वेळेवर 2 वेळचं जेवण सुद्धा देऊ शकत नाही का? ज्यांच्यासमोर मी आयुष्यभर वाकून राहिले, त्यांनाच माझी ताकद दाखवते आहे. आणि तीही जेव्हा जेव्हा त्या इतक्या कमजोर आणि लाचार झालेल्या आहेत. या विचाराने तिचं मनच तिचं धिक्कार करू लागलं. नाही, मी असं करू शकत नाही, मी अशी वागू शकत नाही. तिच्या अंतर्मनाने जणू तिला जोरात हलवून जागा केलं. सासूबाईंचं आयुष्य आता किती दिवसाचं उरलं आहे आणि मी त्यांच्याशी असं वागते आहे? नाही, मी असं करू शकत नाही. हे विचार करत सायली हळू सासूबाईंच्या खोलीकडे गेली. दरवाजा हलकाच उघडून पाहिला तर सासूबाई शांतपणे झोपलेल्या होत्या. सायली काही क्षण त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. मग न बोलता ती परत आपल्या खोलीत आली. ती अंथरुणावर पडली. आणि कधी तिच्या डोळ्यांना झोप लागली तिलाच कळलं नाही. अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने ती दचकून जागी झाली. घाईघाईने ती बाथरूमकडे धावली तर आत सासूबाई पाय घसरून खाली पडलेल्या होत्या. घरात क्षणात गोंधळ उडाला. त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं त्यांच्या पाठीचा मणका सरकला आहे आणि पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पायाला प्लॅस्टर करण्यात आलं. त्या दिवसानंतर सासूबाईंचं सगळं जीवन जणू अंथरुणावरच मर्यादित झालं होतं. त्यांचं प्रत्येक काम आता अंथरुणावरच होऊ लागलं. अभय वारंवार आईला विचारत होता, आई तू नेमकी अशी कशी पडलीस ग? पण सासूबाई मात्र शांत होत्या. त्यांच्या ओठांवर कुलूप लागल्यासारखं होतं. त्या काहीच बोलत नव्हत्या. हे सत्य फक्त सायलीलाच माहीत होतं. त्या दिवशी कपडे धुतल्यानंतर बाथरूममध्ये साबणाचं पाणी तसंच राहिलेलं होतं आणि त्याच्या पाण्यावरून घसरून सासूबाई पडल्या होत्या. सासूबाईंना हवं असतं तर त्या क्षणात ही गोष्ट अभयला सांगू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. आता सासूबाईंची प्रत्येक गरज, प्रत्येक काम सायलीलाच करावं लागत होतं आणि सायली अपराधबोधाच्या जड ओझ्याखाली दाबून त्यांची सेवेत स्वतःला पूर्णपणे झोकून देत होती. सासूबाईंच्या डोळ्यात एक विचित्र रिकामेपण दाटून राहिलं होतं. त्या काही बोलत नव्हत्या. त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे कुणालाच समजत नव्हतं. त्या फक्त शांतपणे अंथरुणावर पडून काही दिवस काढत होत्या. असं करता करता अजून 3 वर्ष अशीच सरून गेली. या 3 वर्षात सायलीने मनापासून जीव ओतून सासूबाईंची सेवा केली. पण मृत्यू हे अटल सत्य आहे. एक दिवस सासूबाईंनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर घरात दीर, जावईबापू, नणंद आणि इतर नातेवाईक जमले होते. प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द होता, सायलीचं कौतुक. सगळेजण म्हणत होते, सायलीने तिच्या सासूबाईंची आयुष्यभर सेवा केली. त्या खरंच नशिबवान होत्या की त्यांना तुझ्यासारखी सून मिळाली. तेवढ्या शालिनीने हात जोडले आणि भाऊक होऊन म्हणाली, बहिणी, मी मुलगी असूनही आईसाठी काहीच करू शकले नाही. पण तुम्ही माझ्या आईसाठी जे काही केलं आहे त्यासाठी मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, आई, मला नेहमी सांगायची, माझ्यानंतर सायलीच तुझी आई असेल. तीच तुझं माहेरही सांभाळेल. म्हणून तुझ्या बहिणीला नेहमी मान दे, तिच्याशी प्रेमाने वाग. हे म्हणताच शालिनी अचानक सायलीच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, वहिनी, आजपासून तुम्हीच माझी आई आहात. त्या शब्दाने वातावरण क्षणात भरून आलं. सायलीच्या मनात मात्र भावनांचा प्रचंड लाट उसळत होती. तिला मन मोकळं करून रडावंसं वाटत होतं, पण तरी ती शांतपणे तिथेच उभी राहिली. डोळ्यात साचलेलं सगळं दुःख आणि माया मनातच दाबून वहिनी म्हणाली, वहिनी, मला देखील उद्या जावं लागेल. ऑफिसमधून सरांचा वारंवार फोन येत आहे. छोटा धीर हळू आवाजात म्हणाला. क्षणभर थांबून तो पुढे बोलला, तुम्ही नेहमी माझ्यावर आईसारखंच प्रेम केलं आहे. आई नेहमी सांगायची, घरातला कुठलाही कार्यक्रम असो आधी सायलीला विचारूनच करा. हे माझे सगळे संस्कार तिलाच शिकवले आहेत मी. त्याचा आवाज भरून आला होता. तो पुढे म्हणाला, आईने तिची जागा तुम्हाला दिली आहे. वहिनी म्हणून माझी एवढीच विनंती आहे, तुमचा हात नेहमी माझ्या डोक्यावर आईसारखा असाच ठेवत राहा. इतक्यात मधला दीर आणि जाऊबाई पुढे आली. त्यांच्या चेहऱ्यावर तीच गंभीरता होती. मधला दीर शांतपणे म्हणाला, वहिनी, आता तुम्हीच या घराच्या मालकीण आहात. हा निर्णय आमचा नाही, आईचा आहे. आई नेहमी म्हणायची, माझ्यानंतर या घरातली मोठी
सून सायलीच आहे, मोठी सायलीच आहे आणि मोठं असण्याबरोबरच तिच्यावर घराची सगळी जबाबदारीही असेल. तो पुढे म्हणाला, म्हणून आजपासूनच तुम्ही या घराच्या आईच्या जागी आहात. हे शब्द ऐकता सायलीचा बांध फुटला. ती मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या मनात पश्चातापाचा जणू प्रचंड ज्वालामुखी धगधगत होता. मनोमन ती सासूबाईंशी बोलू लागली, आई, मी तुमच्याशी किती चुकीचं वागत होती. तुम्ही माझ्यावर किती प्रेम करत होतात, माझ्यावर किती विश्वास ठेवला होता, पण मला ते कधीच कळलं नाही. तिचं मन अधिकच अस्वस्थ होत गेलं. एक विचार सतत तिच्या छातीत बोचत होता. शेवटच्या दिवसात सासूबाईंनी तिच्याशी बोलणंच बंद केलं होतं. त्या इतर सगळ्यांशी काही ना काही बोलल्या होत्या, काहीतरी सांगून गेल्या होत्या, पण तिलाच काहीच का सांगितलं नाही. त्या शांत खोल डोळ्यामध्ये नेमकं काय दडलं होतं, जे ती आयुष्यभर समजू शकली नाही. तो प्रश्न आता तिच्या मनात कायमचा अनुत्तरित राहणार होता आणि कदाचित आयुष्यभर तिच्या अंतर्मनात एक न बोललेली वेदना बनून घुटमळत राहणार होती. नेहा हळूच सायलीच्या जवळ आली. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, सायली, आता आयुष्यात पुढे जा. तुझं सून म्हणून निभवायचा रोल आता संपलाय, पण आयुष्याच्या जबाबदाऱ्या अजूनही संपलेल्या नाही. ती थोडा क्षण थांबली आणि पुढे म्हणाली, आणि राहिली आणि तुझ्या सासूबाईंची गोष्ट, तर जर त्यांना तुझ्याबद्दल काही तक्रार असती ना, तर त्यांनी कोणाला तरी नक्की सांगितलं असतं. कदाचित असे असू शकते की त्यांनी तुझ्याबरोबर जे काही केलं होतं त्याचं प्रायश्चित्त त्यांच्या त्या डोळ्यात, शांत डोळ्यात दडलेलं होऊन असेल. नेहाच्या शब्दात एक खोल समज होती. ती पुढे म्हणाली, माणूस जेव्हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर येतो ना, तेव्हा त्याला सगळं काही मनातून आवरून घ्यायचं असतं, सगळं व्यवस्थित करून ठेवायचं असतं. कदाचित त्यांनीही तसंच केलं असेल. तिने सायलीचा हात हलकेच दाबला. म्हणून ही गोष्ट इथंच थांबव, कारण या जगातून जाणारा माणूस आपल्यासोबत कितीतरी न बोललेल्या गोष्टी घेऊन जातो. त्या गोष्टीचं खरं उत्तर कधीच कोणाला मिळत नाही. नेहाचा आवाज आता अधिकच मृदू झाला होता. जगाचं चक्र थांबत नाही सायली. सायली, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे जातो आणि तूही आता या अपराधबोधाच्या ओझ्यातून बाहेर ये. स्वतःला मोकळं कर आणि आयुष्याकडे पुन्हा नव्या नजरेने बघ. सासूबाई गेल्यानंतर घरात काही दिवस एक वेगळा शांत वातावरण पसरलेलं होतं. प्रत्येक कोपऱ्यात त्यांच्या आठवणी जणू अजूनही जिवंत होत्या. सुरुवातीला सायलीचं मन वारंवार भूतकाळात अडकून पडत होतं, पण हळूहळू तिने नेहाच्या शब्दांचा अर्थ समजून घेतला आणि स्वतःला सावरायला सुरुवात केली. आता घरात सायली आणि अभय दोघेच उरले होते, पण त्या एकटेपणातही त्यांना एकमेकांचा आधार शोधला होता. सकाळी दोघं मिळून घरकाम करत असायचे. सायली स्वयंपाकघरात काम करत असताना अभय कधी तिची भाजी चिरून मदत करायचा, कधी कांदा चिरून मदत करायचा, तर कधी हसत हसत म्हणायचा, आज मी चहा बनवतो. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये दोघांचं नातं अधिकच घट्ट होत गेलं. सायली आता घरातल्या सगळ्यांची चौकशी करत असे. दीर, नणंद, नातेवाईक यांच्याशी ती आईसारखीच आपुलकीने बोलत असे. सासूबाईंनी तिच्यावर ठेवलेला विश्वास ती मनापासून जपण्याचा प्रयत्न करत होती. संध्याकाळी दोघं घराच्या गच्चीवर बसत, आकाश मावळणाऱ्या सूर्याला पाहत चहा घेत असत आणि आयुष्याबद्दल शांतपणे बोलत असत. कधी भूतकाळाच्या आठवणी काढत, तर कधी आयुष्याबद्दल नवे स्वप्न रंगवत. हळूहळू सायलीच्या मनातला अपराधबोधही विरघळू लागला. तिला आता जाणवत होतं की काही नात्यांचा अर्थ शब्दात नाही, तर शांत समजुतीत दडलेला असतो. कदाचित सासूबाईंच्या त्या शांत डोळ्यात राग नव्हता, कदाचित तिथे फक्त स्वीकार आणि विश्वास होता. आता सायलीने ठरवलं होतं की ती भूतकाळाच्या वेदनांना नाही, तर सासूबाईंच्या विश्वासाला जपून जगेल. अभय तिच्यासोबत होता आणि दोघांचे आयुष्य नव्या अभयाकडे शांतपणे मन आशेने पुढे चालत होतं. कारण शेवटी जीवन थांबत नाही, ते सतत पुढे जात राहतं, नव्या अर्थांनी, नव्या नात्यांनी आणि नव्या आशांनी. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.